ही घटना आहे परभणीमधील एका सामान्य कुटुंबातील. नमस्कार, मी सानिका. तुम्ही बघत आहात जीवन प्रवास. सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. सध्या असंख्य प्रकारचे ऑनलाईन गेम, रमी, लुडो अशा गेमच्या विळख्यात तरुणाई सापडत आहे. या गेमच्या नादात त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी एक एक रुपया जमा केलेल्याचे भानही राहत नाही. जीवाची पर्वाही राहत नाही. परभणीच्या रायपूर गावातील 12 वर्षीय तरुणाने ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादात कुटुंबाचे लाखो रुपये गमावले. शेवटी भीतीपायी उंदीर मारण्याचे औषध घेऊन आत्महत्या केली. मोलमजुरी करणाऱ्या, खाणाऱ्या चव्हाण कुटुंबियांवर आर्थिक संकटाबरोबरच एकुलता एक मुलगा गेल्याचे दुःखाचा डोंगर कोसळला. या त्यामुळे ऑनलाईन गेमवर बंदी आणण्याची मागणी त्यांनी केली. आई-वडील मोलमजुरी करणारे. परभणीच्या रायपूर या गावातील मुंजाजी चव्हाण यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा राम, मुलगी राधिका असे 4 सदस्य. मुंजाजी आणि त्यांची पत्नी मंदा हे मोलमजुरीचे काम करायचे. दोन्ही मुलांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे असे आई-वडिलांचे स्वप्न. त्याच अनुषंगाने दोघांनाही शिकवले. सध्या राम बी.कॉम तृतीय वर्षात, तर मुलगी राधिका बी.कॉम तृतीय वर्षात. मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवले होते. आईने राम आणि तिचे जॉइंट खाते काढून आयुष्यभराची कमाई बँकेत टाकली. शिक्षण सुरू असतानाच रामला मोबाईलवरील ऑनलाईन रमी खेळण्याचा नाद लागला. यातूनच सुरुवातीला थोडे-थोडे करत रामने आई-वडिलांनी कष्ट करून मुलीच्या लग्नासाठी जमवलेले जवळपास 3 ते 4 लाख रुपये गमावले. आई-वडिलांकडून मुलाला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करण्यात आले. परंतु आता ही बाब घरच्यांना कळेल. पैसे गमावल्यानंतर बहिणीचे लग्न कसे करायचे? आई-वडील काय बोलतील? या चिंतेने तो पडला. त्यातूनच त्याने विष प्राशन केले. आई-वडिलांनी कर्ज काढून आपला एकुलता एक मुलगा वाचावा यासाठी परभणीपासून ते संभाजीनगरपर्यंत चांगल्या रुग्णालयात उपचार केले. मात्र ते कामी आले नाही आणि रामचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या ऑनलाईन रमी आणि इतर खेळांवर बंदी आणण्याची मागणी कुटुंबियांनी केली. ऑनलाईन गेमवर बंदी आणा असे जवळपास सुमारे 6 महिने होत आहे. मात्र पुत्रविरहाने रामच्या आईच्या डोळ्यातील अश्रू हे एक दिवसही ढळले नाहीत. माझा मुलगा तर गेला, मात्र इतर कुणाचे मूल यात फसू जाऊ नये म्हणून यावर बंदी घालावी, अशी कळकळीची विनंती त्यांनी सरकारकडे केली. ग्रामीण भागातल्या तरुणांना ऑनलाईन रमी आणि इतर तत्सम गेमचे इतके व्यसन लागलेले आहे, की यामध्ये तरुण पिढी अक्षरशः बरबाद होत आहे. त्यांच्याचबरोबर कुटुंबावर आर्थिक संकटही कोसळते. त्यामुळे सरकारने या गेमवर बंदी घालावी की नाही हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. ही सर्व सरकारची जबाबदारी असल्याचेही गावकरी म्हणत होते. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणावर कर मिळतो आणि त्यामुळेच ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन रमी असेल किंवा इतर गेमचं जाळं हे वाढतच चाललंय. परंतु या ऑनलाईन गेमच्या नादात महाराष्ट्रातील तरुणाई आणि त्यांचे कुटुंब मात्र देशोधडीला लागले. त्यामुळे कुठेतरी या गेम्सवर बंदी आणावी ही काळाची गरज आहे. आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा.